आमच्या वारकरी फडकरीच्या चालेल. आता काय होतं, एखाद्या चाल मला म्हणलं तर तो नंदू महाराज चाल म्हणतो, पण चाल म्हणत असताना ती कशात चालीचा हे दाखवतो. मी अशा चालीचा आहे म्हणून, ठीक आहे. तुम्हाला सांगू, जुनी वाट मोडायची नाही आपण वारकऱ्यानं, नवीन वाट काढायची नाही. आणि ज्या ज्या महाराजांनी नवीन वाटा काढल्या त्याची एक दिवस वाट लागणार, 100% लागणार. अरे बोलायला बोलू काय नको, बोलतो. नाहीतर ते आमचं मला पुरुषोत्तम पाटलांनी फोन केला, ते मला दादा तुम्ही जॅकेट वगैरे बोलता बाबा, बोलू का नको, बोलू का. हां, नाहीतरी 12 वाजेपर्यंत बोलणार होते तुम्ही, नाही म्हणले तरी. हे तुम्हाला एक सांगतो, मी माफी मागून सांगतो. एक वारकरी संप्रदायामध्ये आपण आलोय ना, तर वारकरी संप्रदायाच्या जुन्या वाटा मोडू नका, नवीन वाटा तुम्ही काढू नका. काय होतं माहिती आहे का, चायना मोबाईलचा आवाज मोठा येतो पण लवकर बिघडत असतो, लक्षात ठेवतात बरं का. तसं तुम्ही समाजामध्ये जाताना नैसर्गिक जसे आहेत तसे जा. समाज तुम्हाला मानतोय की नाही. आमच्या तुम्ही मारुती बाबा कोरेकर यांनी जॅकेट घालेलं बघितलं, बोला की जरा मोठ्याने, बघितलं का. संदीपान महाराज हासेगावकर बघितलं का. उमेश दशरथी बघितलं का. उल्हास बाबा सूर्यवंशी बघितलं का. शिंदे माऊली, छोटे कदम माऊली, मोठे कदम माऊली यांनी जॅकेट घातलेलं बघितलं का तुम्ही. नाही, जॅकेट कुणी घालायचं, ज्याला दिवाळीत करंजा मागे फिरायचं त्यानं घालायचं, आपण नाही घालायचं. खानदानी लोक आहे, आपण काय घालायचं. अरे सोन्याचा तुकडा मातीत पडू दे, सोन्याचा तुकडा विष्ठेत पडू दे, नाहीतर सोन्याचा तुकडा चिखलात पडू दे, सोन्याची किंमत कधीच कमी होत नाही.